बातमी बीडच्या पाटोदा पंचायत समितीच्या कार्यालयात। इथं शेतकऱ्यांनी चक्क 50 लाख रुपयांच्या नोटा उधळल्या आहेत। पण घाबरू नका किंवा आश्चर्य वाटून घेऊ नका, या सगळ्या नोटा बनावट आहेत। एका आंदोलनाचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत बनावट नोटा उधळून या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा निषेध केला आहे। आमचे सहकारी आमिर हुसैन जोडले गेले आहेत। आमिर, या प्रकरणात बनावट नोटा आणल्या कुठून यांनी? नक्कीच जर आपण बघितलं तर हे बनावट नोट म्हणजे जे आपले लहान लहान मुलं जे नोटांनी खेळतात ते बनावट नोट आहेत। आणि विशेष म्हणजे पंचायत समिती पाटोदा इथे जे कार्यालय आहे तिकडे पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं। म्हणजे तिकडे काही पैसे दिले नाही तर त्यांचं कामच होत नाही। या रागातून शेतकऱ्यांनी तर लहान मुलांचे जे बनावट नोट आहेत ते आणून तिकडे ते आंदोलन करण्यात आले। मग आमिर, आता पुढचा प्रश्न असा आहे की या आंदोलनाला सरकारने म्हणजे तिथल्या प्रशासनाने प्रतिसाद दिलाय का, गांभीर्याने घेतलाय का? नक्कीच जर बघितलं तर आपल्याकडून ज्यांच्याकडून ते निवेदन घेण्यात आलेले आहे त्यांची आडी अडचण काय होती, नेमकं कोणत्या मॅटर मध्ये त्यांच्याकडून पैसे मागण्यात आले होते आणि काय होतं हे सगळं त्यांच्याकडून निवेदनद्वारा घेण्यात आलेलं आहे। आता उद्या आपल्याला बघावं लागेल त्याच्यावर कितवर ते तत्वच राहतील आणि ते जे शेतकरी होते त्यांचे उद्या ते काम होतील का नाही होतील हे आपल्याला उद्या बघावं लागेल। धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी।